संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे की नमो किसान सन्मान निधीचा जो 8वा हप्ता आहे आणि पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार याचीच उत्कंठा शेतकरी बांधवांना लागलेली आहे. नमस्कार, मी अजित पालव. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर पहा, सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत. खरी तर पहा, नमो किसान सन्मान निधीचा हप्ता महाराष्ट्र शासनामार्फत वितरित केला जातो आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता केंद्र शासनामार्फत वितरित केला जातो. त्यामुळे सध्या केंद्र शासनाची तयारी तर सुरू होती की फेब्रुवारी अखेरपर्यंत हा लाभ वितरित व्हावा. पण सध्या राजकीय घडामोडी लक्षात घेता सध्या पीएम किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची प्रोसेस देखील तुर्तास थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी आहेत, त्यातच युद्धजन्य परिस्थिती आहे. तर याच्यामुळे कदाचित पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आहे तो वितरित होण्यास विलंब होऊ शकतो. तर ही आत्ताची नवीन माहिती समोर आलेली आहे. तर याच्यामध्ये नमो किसान सन्मान निधीचा जो 8वा हप्ता आहे तो महाराष्ट्र राज्य शासनातर्फे वितरित केला जातो. तर याच्या संदर्भात देखील माहिती समोर आलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागामध्ये विचारू शकता. तर अजून तरी नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची तारीख निश्चित नाहीये. मार्च अखेरपर्यंत हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे आणि 6 तारखेला महाराष्ट्र शासनाचा आर्थिक बजेट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे बजेट सादर करतील. तर याच्यामध्ये देखील याची तरतूद नमो किसान सन्मान निधीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षात घ्या की बजेटमध्ये जी तरतूद आहे, आर्थिक तरतूद आहे, ती केली जाणार आहे. त्यामुळे साधारणतः नमो किसान सन्मान निधीचा हप्ता मार्च अखेरपर्यंत याच चालू आर्थिक वर्षामध्ये वितरित होण्याची शक्यता दाट आहे. तारीख आता कोणतीच घोषित नाहीये, परंतु साधारणतः 6 तारखेच्या अर्थसंकल्पीय बजेटनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही वेळी हा लाभ वितरण होऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 6 तारखेचं जे बजेट आहे ते झाल्यानंतरच नमो किसान सन्मान निधीच्या लाभ वितरणासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. सर्वात प्रथम शासकीय मान्यता देणारा GR येईल आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. तारीख तर अजून घोषित नाहीये, पण मार्च दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात हा लाभ आहे तो लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. त्याचबरोबर एक महत्त्वाची माहिती म्हणजे जे शेतकरी आता नवीन योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी आपल्या बँकेची KYC एकदा पडताळून पहा, जेणेकरून त्यांना येणारा हप्ता मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. या संदर्भात कोणतीही खात्रीलायक बातमी आल्यास आपल्या चॅनलवर त्याचं विश्लेषण केलं जाईल. तोवर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. खात्रीशीर माहितीकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.